जयंतराव पाटील, धनंजय मुंडे, संजय गरुड, बाकीच्या सगळ्यांनीच आपली आपली अरुणभाई गुजराती यांनी भूमिका मांडली. तुम्ही स्क्रीनवर देखील माहिती घेतली. जामनेरकरांनो, आम्ही देखील शेतकरी आहोत. आम्ही काहीतरी यांच्यासारखं खोटं नाटक सांगून जनतेचा विश्वासघात करण्याच्या करता इथं आलेलो नाहीये. कारण तुमची आमची जातच मुळात शेतकरी जात आहे. काही जण जाती जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी बांधण्याचा प्रयत्न करत असतात. आम्हाला मात्र आदरणीय पवार साहेबांनी तशी शिकवण दिलेली नाहीये. पवार साहेबांचा गेल्या 52 वर्षाचा राजकीय कारकीर्द आपण पाहिली तर चांद्यापासून बांद्यापर्यंत पवार साहेब कशा प्रकारे समाजकारण राजकारण करतात हे देखील आपण पाहिलं. पण त्या उलट भाजप शिवसेना आज काय करते? सत्ता मिळवल्यानंतर एवढं खोटं बोलतात, रेटून बोलतात, फसवणूक करतात, गाजर दाखवण्याचे धंदे करतात, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. मधल्या काळामध्ये हे सत्तेवर येण्याच्या करता त्यांनी बरीच काही आश्वासनं सांगितलेली होती. जामनेरकरांनो, एक देखील आश्वासन नरेंद्र मोदी साहेब किंवा त्यांच्या सरकारला पूर्ण करता आलं नाही. मध्ये त्यांनी जाहिरात जोरात केली, देश बदल रहा है. लोकांनाही वाटलं इतके वर्ष काँग्रेसचं सरकार किंवा इतरांची सरकार आली, परंतु कुणी असं म्हटलं नव्हतं. गरीब हटावची गोष्ट झाली, पण देश बदल रहा है असं कधी आपल्याला कुणी सांगितलेलं नव्हतं. आणि लोकांनी मोठ्या विश्वासाने 1984 सालानंतर पहिल्यांदा एका पक्षाला पूर्ण बहुमत दिलं आणि ते म्हणजे भारतीय जनता पक्षाला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे भाजपा आणि शिवसेना हे आपल्याला पाहायला मिळालं. नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा सगळीकडे हे चित्र कमी अधिक प्रमाणामध्ये आपण पाहिलं. लोक आशेने बसली होती की देश बदल रहा है. पंतप्रधान दर 8 दिवसांनी या देशातनं त्या देशात जायचे. लोकांना वाटलं की आपला देश बदलणार आहे आणि मोदी साहेबांच्या डोक्यात देश बदल रहा है म्हणजे ह्या देशातनं त्या देशात जायचं. ते त्या पद्धतीने देश बदलत होते. त्यांनी त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला, तुम्ही त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला आणि त्याच्यामुळं गेल्या 4.5 वर्षात 5,000 कोटी रुपये खर्च करून नरेंद्र मोदी साहेबांनी 92 देश बदलले. 92 देशात म्हणजे जो पाकिस्तान आपल्याकडे सातत्याने वाकड्या नजरेने बघतो, तुमचे माझे जवान शहीद होत आहेत, त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी पाकिस्तानच्या बद्दल सतत एक आपली सगळ्यांची भूमिका अतिशय आक्रमक असते. पण त्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना देखील असंच, जसं मी आता जयंतराव आम्ही सगळेजण जामनेरला आलो आणि इथून शेगावला जाणार आहे, जाता जाता एखादं कुणाचं घर असलं तर सहज भेटून जातो, तसं नवाज शरीफ साहेबांचा वाढदिवस होता. कुठल्या तरी देशातनं मोदी साहेब चाललेले होते, त्यांना कोणी सांगितलं की आज नवाज शरीफ साहेबांचा वाढदिवस आहे. त्यांनी पायलटला सांगितलं चल विमान तिकडे गेले, उतरले, त्यांना मिठी मारली आणि त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. कशा करता? जर तो देश सातत्याने अतिरेकी कारवाया करतोय, नक्षलवादी कारवाया करतोय, आपला देशद्रोही वेगवेगळ्या प्रकारच्या घटना करण्याच्या करता तिकडनं काही लोकांना पाठवण्याचा प्रयत्न करतोय, आपल्यातले काही लोक फोडण्याचा प्रयत्न करतोय, आणि हे घडत असताना तुम्हाला तिथं जायचं कारण काय? तुम्हीच सांगितलं होतं 56 इंच छाती, आणि त्यावेळेस मोदी साहेबांनी सांगितलं होतं त्यांनी आपल्या देशातला 1 जवान मारला तर मी त्यांचे 4 जवान मारीन. कधी 4 जवान मारले, 5 जवान मारले का बरं? असं भावनिक लोकांशी खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. त्या गोष्टीचा विचार हा कुठेतरी त्या ठिकाणी झाला पाहिजे. मोदींनी सत्तेवर आल्यानंतर देश तुमचा माझा चालवण्याच्या ऐवजी देश वेगवेगळे बदलण्याचा आणि वेगवेगळ्या देशामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये तुम्हीच काय तो अर्थ काढा. आज संपूर्ण राज्यातली जनता आणि देशातली जनता अक्षरशः काकुळतीला आलेली आहे, व्याकुळ झालेली आहे. माझ्या महाराष्ट्रामध्ये तर जे काही दुष्काळाचं सावट आहे,
जामनेरकरांनो, आमच्याही 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, अनेक प्रकारच्या घटना त्या ठिकाणी झाल्या. त्यावेळेस आम्ही जनावरांच्या छावण्या दिल्या, चारा डेपो दिले. त्याच्यामध्ये कुठं हायगाई केली नाही. पवार साहेब दिल्लीमध्ये होते, साहेब तिकडनं मदत करायचे. आम्ही सरकारमध्ये होतो, आम्हाला शेतकरीचे व्यथा माहिती आहेत, कारण आमची स्वतःची शेती आहे, जयंतरावची शेती आहे, धनंजयची शेती आहे. त्याच्यावर कुठे अडचण येत नव्हती. आज मात्र तशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळत नाही. आज माझ्या जामनेरचं सांगायचं झालं तर 183 गावं माझ्या जामनेर विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहेत. त्याच्यामध्ये 125 गावाची पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी आहे. 72 गावांना आज टँकर त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत कदाचित सर्वच्या सर्वच गावांच्या मध्ये टँकर लागतील. मी 6 टर्मचा आमदार बारामतीचा आहे. जयंतराव पाटील 6 टर्मला तिकडची लोक त्यांना निवडून देण्याचं काम करतायत. इथले पण गिरीश महाजन माझ्या माहितीप्रमाणे 5 टर्मला निवडून आलेले. ठीक आहे, जनता जनार्दन सर्वस्व आहे. तुम्हाला ज्याला कोणाला निवडून द्यायचं आम्ही आमची भूमिका मांडणार, ते त्यांची भूमिका मांडणार. तुम्हाला ज्याचं पटेल त्यांचं मतदान तुम्ही त्या ठिकाणी करणार. पण मी जामनेरमध्ये आज शिरलो, मी रेस्ट हाऊसला गेलो, तिकडनं येत असताना काय जामनेरच्या रस्त्यांची अवस्था आहे, एवढे धूळ आणि अशा पद्धतीची अवस्था. इथं मी आलोय, तिथं मगापासून बसलोय, तुमच्या या खांबाचं पॅकेट मोडलंय. हे कसं वाकडा, मला एक कळत नाही की अशा पद्धतीचं 5-5 वेळेला निवडून गेल्यानंतर आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये हे प्रश्न राहूच कसे शकतात. मित्रांनो, खोटं बोलत नाही. मी ज्यावेळेस मंत्री होतो त्यावेळेस संतोष भाऊ चौधरी, त्याच्यामध्ये आपले राजू देशमुख हे सगळेजण आमदार होते. गुलाबराव देवकर हे आमदार होते. त्यांना विचारा, मी दुर्जेपणाची वागणूक कधी करायचो नाही. जयंतराव 9 वर्ष अर्थमंत्री होते, मी 4 वर्ष अर्थमंत्री होतो. सरकारची तिजोरी आम्हा लोकांच्या ताब्यामध्ये होती, आम्ही त्याचं वाटप करत होतो. त्यावेळेस कुठल्याही पक्षाचं सार्वजनिक काम आलं तर भेदभाव न करता आम्ही त्याच्यात मदत करायचो. मी ऊर्जा खात्याचा मंत्री होतो. मी आपल्या राज्यामध्ये जवळपास 300 गावामध्ये अंडरग्राऊंड केबल त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस कुणी पण आमदार जरी आले असते सांगितलं असतं की दादा इथं अशा अशा प्रकारच्या वर्ण केबल गेल्यात, आम्हाला ते असुरक्षित आहे, आम्ही ते केलं असतं. शेवटी 3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारा तो आमदार असतो. परंतु आज भाजप शिवसेना सत्तेवर आल्यानंतर तशा पद्धतीच्या घटना घडत नाही. माझ्याकडे शंकर शुभन राजपूत, शिवलाल राजपूत, पैलवान जामनेर त्यांनी पत्र दिलं की दादा माझ्यावर 8 एकूण गुन्हे दाखल केलेले, 6 गुन्ह्यामध्ये मी निर्दोष आहे, 2 गुन्हे कोर्टात प्रलंबित आहे. तरी देखील मला हद्दपारीचा प्रस्ताव त्या ठिकाणी आज ऑफिसमध्ये गेलेला आहे. कशाच राजकारण चाललंय. प्रत्येक ठिकाणी विरोधक असतात, सत्तेवर राहणारे लोक असतात. परंतु या पद्धतीनं काल जळगावमध्ये पण मला अनेकांनी सांगितलं आमच्यावर गुन्हे दाखल करतात. खरं तर इथं पोलीस खातं आहे. मी पण 15 वर्ष सरकारमध्ये गृहमंत्री जयंत पाटील होते, गृहमंत्री भुजबळ साहेब होते, गृहमंत्री आर पाटील होते. परंतु कधीही या लोकांनी किंवा आम्ही त्या सत्तेचा गैरवापर केला नाही. शेवटी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता जे समाजकंटक असतात, जे कुणाला त्रास देतात, अशा लोकांच्या बाबतीमध्ये जरूर त्या ठिकाणी ऍक्शन घेतली गेली पाहिजे. कारण मला एक मराठी म्हण आठवते, 4 दिवस सासूशी असतात तसे 4 दिवस नंतर सुनेचे पण येत असतात. त्याच्यामुळे असं कोणी समजू नये की कायमच यांचं सरकार राहील किंवा आम्ही पण सरकारमध्ये काम करत असताना असं समजू नये की कायम आम्हीच सत्तेमध्ये राहणार. सत्ता ही बदलत असते, त्याच्यामध्ये चढ उतार होत असतो. उद्याच्याला जनतेला ज्यांचं पटेल जनता त्याला मतदान करत असते. काही जण एवढं
सत्तेची नशा आणि मस्ती त्यांच्या डोक्यामध्ये शिरते. त्यांना वाटतं की आपण जाऊ तिथं आपला विजय होईल. तसं होत नाही. मी काल देखील जळगावच्या सभेमध्ये बोलत असताना सांगितलं, बाबांनो, इंदिरा गांधी कुणाच्या भारताच्या मनामध्ये नव्हतं की इंदिरा गांधींचा पराभव होईल, परंतु इंदिरा गांधींचा पण अणुबाणी आणले हा चुकीचा निर्णय झाला, त्यांचा पराभव झाला. एकदा लोकांनी त्यांना पराभूत केलं, त्यांचं सरकार बाजूला केलं, नंतर पुन्हा ती चूक त्यांनी सुधारल्यानंतर त्यांना पुन्हा त्या पदावर बसवलं. हा आपल्या इथे इतिहास आहे. त्याच्यावर हुरळून जायचं काय कारण आहे? कुणाला कुठं जायचं असेल तर ती जावं, पण ज्या प्रकारचं राजकारण आता चाललेलं आहे, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तुम्हाला मला दिलं, ते संविधान बदलण्याची भाषा आताचे राज्यकर्ते करत आहेत. आताचे राज्यकर्ते त्यांच्या घटनेमध्ये काही आपल्याला बदल करता येईल का काय अशा प्रकारची मधून अधून चर्चा करत असतात. का असं घडतंय? का मनुवादी विचार हा पुन्हा लोकांच्या समोर आणला जातोय? हा तुम्हाला मला न परवडणार आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणार आहे, अंतर निर्माण करणार आहे. बाबांनो, यांनी जे सांगितलेलं होतं त्या सांगितलेल्या कुठल्याच गोष्टी खऱ्या झाल्या नाही, परंतु आज बेरोजगारी एवढी वाढली. जी मी ज्या पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करतो त्या पुण्यामध्ये देखील प्रचंड बेकारांची संख्या वाढली. त्या जळगावमध्ये बेकारांची संख्या वाढली. नाशिकला होतो तिथे एक मुलगी केमिकल इंजिनियर झालेली, 3 एकर जमीन, आई वडील आणि लहान भाऊ, नोकरी लागली होती, 9,000 रुपये पगार होता. 1 वर्षात तिची नोकरी गेली. मी तिला म्हणलं का ग गेली? ती म्हणली की दादा, त्या कंपनीने मला सांगितलं आता आम्हाला तुमची गरज नाही, नोटाबंदी आलेली असल्यामुळं आम्हाला आता धंदा पूर्वीसारखा राहिलेला नाही, आणि त्याच्यामुळे तिला काढलं. काय करावं? शेवटी तिनं चहाची टपरी टाकली आणि एक वेगळ्या पद्धतीचा चहा, काय म्हणतात ते चहाला, तंदूर चहा. म्हणजे मी तंदूर कोंबडीमध्ये तंदुरी ऐकलंय, पण ते नवीनच आता तंदूर चहा निघाला. ती मुलगी, त्या केमिकल इंजिनियर झालेली मुलगी या नाकारते सरकारच्या मुळे, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चुकीच्या धोरणामुळे आज एवढ्या शिकलेल्या मुला मुलींना नोकऱ्या मिळत नाही. जामनेरकरांनो, काय करायचं ह्याचा विचार कुठेतरी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. हे असं तसं दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्हाला कदाचित वाटेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे इथे येऊन असंच सांगणार, भाजपचे शिवसेनेचे येऊन वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार, पण आज देश अडचणीमध्ये आहे. अक्षरशः संपूर्ण भारतामध्ये जर अशा प्रवृत्तीचं सरकार पुढे आलं तर तुमचं काही त्या ठिकाणी खरं नाही. आज आमचे भुजबळ साहेब सभेला आले नाही, पण भुजबळ साहेब महाराष्ट्रामध्ये सांगतात आताची परिस्थिती काय, आपण जर खिशात काही पैसे घेऊन गेलो तर पिशवीमध्ये माल आणतो, परंतु पुन्हा एक सरकार आलं ना तर पिशवीत पैसे घेऊन जावं लागेल आणि खिशात माल आणावा लागेल. ही वाईट परिस्थिती होईल. दूध उत्पादक शेतकरी माझा अडचणीत आलेला आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळत नाहीये. मला वाटतं भाव काय 5,500 5,000 रुपये भाव. अहो, आमचं सरकार असताना भाजपचे लोक म्हणायचे 7,000 रुपये मिळायला पाहिजे. त्याला 5 वर्ष झाली, मग तो तर आता वाढला पाहिजे. कुणी तुम्हाला थांबवलं? केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, तुम्ही राज्यकर्ते आहात, तुमचं बहुमत आहे. मग का माझ्या कपास उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळत नाही? कांदा उत्पादक शेतकऱ्याची काय अवस्था? मित्रांनो, तुम्ही तो पेपर वाचला की नाही मला माहिती नाही. कांदा राशीवरच शेतकऱ्यांची आत्महत्या, एकाच दिवशी 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कांद्याला भाव मिळाला नाही म्हणून. काय शेतकऱ्यांनी करावं? सर्वात जास्त आत्महत्या यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्याचा विचार तुम्ही सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे. मेळघाटमध्ये 9 महिन्यात 500 पेक्षा अधिक बालकांचा मृत्यू. त्या आई वडिलांच्या पोटी बालक जन्माला आल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारचं सुदृढ करण्याच्या करता महिला बाल कल्याण खातं, आदिवासी खातं, वैद्यकीय शिक्षण किंवा सार्वजनिक आरोग्य, ह्या सगळ्यांनी मदत करायला पाहिजे.
त्याच्यातलं एक खातं गिरीश महाजन साहेबांच्याकडे, परंतु काही मदत होत नाही. जन्माला आलेली ती 500 बालकं आज मृत्युमुखी पडली. कुणावर 302चा गुन्हा दाखल करायचा? विचार झाला पाहिजे. काय त्यांनी पाप केलेलं होतं? काय त्यांची चूक होती? जन्माला आलं ही त्यांची चूक होती? त्या घटना थांबायला तयार नाहीये. त्यांच्या काळामध्ये 25,000 माझ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. काही तर महिला स्वतःच सरण रचतायत आणि त्याला पेटवून देत आहेत आणि त्याच्यावर उडी मारतायत. पूर्वीच्या काळामध्ये आपण जुन्या गोष्टी ऐकतो, सती जायचा प्रकार, तशा पद्धतीनं काही घटना आज राज्यामध्ये होतात. हे शाहू फुले आंबेडकरांनी आपल्याला शिकवलं. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श काय होता? निवडणुकीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि सत्तेमध्ये आले, पण आज शिवाजी महाराजांना पण ते विसरलेले. भावनेचा प्रश्न निर्माण करतात. देवधर्माला त्या ठिकाणी मधीच आणतात. मधी तर भारतीय जनता पक्षावाल्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी विष्णूचा 11वा अवतार आहे. आता हे बोलल्यानंतर तुम्हाला 11वा अवतार वाटतं? कशा पद्धतीचा कारभार चालला? मी तर महाराष्ट्रामध्ये इतक्या ठिकाणी सांगतो, मोदी साहेब सरकार आणण्याच्या करता सांगायचे मी फकीर आहे. लोकांना वाटायचं बघा हे फकीर आहे. अरे जामनेरकरांनो, फकीर माणूस संसारी माणसाला मदतच करू शकत नाही, कारण तो फकीरच आहे. संसारी माणूसच संसारी माणसाला मदत करू शकतो, कारण संसारी माणसाला संसारी माणसाचे प्रश्न माहिती असतात. इथं गॅस सिलेंडरची किंमत 350 रुपये आमच्या काळात होती, 950 रुपये झाली. इथं जर पवार साहेब केंद्रात असते, आम्ही राज्यात असतो, आम्ही घरी गेल्यानंतर आम्हाला घरच्यांनी सांगितलं असतं आला का गिळायला सिलेंडर कुठल्या कुठे वाढलंय, तुम्ही काय करताय, नुसतं फिरताय, सरकारमध्ये काम करताय. इथं मोदी साहेब घरी गेल्यानंतर त्यांना सांगायलाच कोणी नाही की गॅस सिलेंडरचा भाव किती झाला. सांगणार तो आम्ही सगळेजण. अरुणभाई, तुम्ही घरात गेल्यानंतर तुम्हाला घरची माणसं सांगतात की भाजीचा भाव आहे, डाळीचा भाव आहे, दुधाचा भाव आहे. आता त्यांना सांगायला कोणी नाही ना. सगळं बिघडलं ते तिथं बिघडलं आणि त्याच्यामुळे तुमची दयनीय अवस्था झाली. पेट्रोल वाढतंय, डिझेल वाढतंय. मध्ये तर कोणतरी मंत्री म्हणलं की आम्हाला पेट्रोलचे डिझेलचे भावच माहिती नाही, कारण आम्ही पेट्रोल भरत नाही, सरकार आमचं पेट्रोल भरत आहे. म्हणजे इतरांची मदत आपण काय बोलतो? अरे बाबा, आमच्या 400 रुपयांनी पेट्रोल तुमचं भरत असेल तरी देखील किमान पेट्रोल पंपावर लिहिलेलं असतं पेट्रोल इतकं, पेट्रोलला बातम्या असतात पेट्रोल इतकं वाढलं, काही बोलायचं. मध्ये तर एका मंत्र्यांनी सांगितलं 15 लाख रुपये द्यायचे तर ना प्रत्येकाला, परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जो आहे आम्हाला पैसे देत नाही. तुम्ही असं नव्हतं सांगितलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आम्हाला पैसे दिल्यानंतर आम्ही तुमच्या अकाउंटला 15 लाख रुपये टाकू. तुम्ही सांगितलं होतं परदेशातला काळा पैसा आणल्यानंतर आम्ही तुम्हाला देऊ. आणि आता तर तुम्ही सरळ बदलला, सरळ खोटं बोलता. आता नवीन जुमला आला, निवडणुका जवळ येतील तसं 10% सवर्णांना आरक्षण आलं ना. एकीकडे सांगतात 50%च्या पुढे आरक्षण कुणालाच देता येत नाही, सुप्रीम कोर्टाचा निकाल. आणि पंतप्रधानांच्या पेक्षा सुप्रीम कोर्ट सर्वोच्च, हे 125 कोटी जनतेला माहिती आहे. पण आता त्यांनीच 50%च्या पुढचं आरक्षण आणलं. मग तुम्ही त्यावेळेस बोलत होता ते खरं का आता आरक्षण दिलं ते खरं? त्याचं उत्तर देशाच्या पंतप्रधानांनी दिलं पाहिजे. आज आता एका पेपरला बातमी आहे, शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार प्रति हेक्टरी 15,000 रुपये. कसे मिळत आहेत? 15,000 रुपये हेक्टरी म्हणजे किती झालं माहिती का? 500 रुपये महिना. 500 रुपये महिन्यामध्ये तो माझा शेतकरी काय करणार आहे? अरे सरकार इतकं नाकारतोय. अक्षरशः निराधार माणसं जी असतात त्यांच्याकरता आमच्या काळामध्ये संजय गांधी निराधार योजना आली. आम्ही त्यांना 600 रुपये देत होतो, परंतु
जयंतरावने आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता तो 1000पर्यंत आकडा गेला पाहिजे. कारण 600 रुपये म्हणजे 20 रुपये, 20 रुपये काहीच होत नाही. चहा परवा मी त्या मुलीच्याकडे आलो तर त्याची किंमत 10 रुपये होती. म्हणजे 2 चहाची किंमत फक्त दिली जाते. एवढी महागाई वाढली. आज 5-5 महिन्याचे संजय गांधी निराधारचे पैसे त्या गरीबाला मिळत नाही. मिळतात का? तुम्ही तुमच्या गावामध्ये संजय गांधी निराधारची यादी बघा. म्हणजे गरीब गरीब होत चाललाय आणि अदानी अंबानी श्रीमंत होत चाललेले. हे यांचं धोरण आहे. मध्ये एका घरामध्ये लग्न झालं. कसं लग्न झालं तुम्ही पाहिलं? ठीक आहे, त्यांच्या आईवडिलांनी प्रचंड कमवलं होतं. त्यांच्या मुलीचं लग्न कसं असावं तो प्रश्न त्यांचा, त्याबद्दल तुमत नाही. परंतु गरीबाचं काय, मध्यमवर्गीयाचं काय? दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी ज्याची चूल पेटते त्याला कोण न्याय देणार? हे मोदी साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना हे कसं समजत नाही, हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. आज तुम्ही ज्यांना 5 वेळाने निवडून दिलं ते गिरीश महाजन, ते जलसंपदा खात्याचे मंत्री. माझ्या जामनेरचा 4.5 वर्षात पाण्याचा प्रश्न त्यावेळी सुटला. त्यामुळे माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये जी धरणांची कामं चाललेली होती त्या धरणांच्या कामाला निधी दिला. कुणाला पैसे दिले जात नाही. आणि नितीन गडकरी म्हणतात की मी दरवर्षी 1 लाख कोटी रुपये राज्य सरकारला द्यायला तयार आहे. जामनेरकरांनो, आंध्र प्रदेश तेलंगणाचे जलसंपदाचं बजेट 25,000 कोटी आहे, आपलं 8,000 कोटी. अरे लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता, पाणी आमच्या शेतकऱ्यांना देण्याच्या करता तुम्ही बजेट वाढवा ना. तुम्ही बजेटला कट लावता. कारण तुमच्या माझ्या राज्याला 4.5 वर्षात 5 लाख कोटी रुपयाचा कर्जाचा डोंगर या राज्यकर्त्यांनी केला. दुष्काळ जाहीर केला. माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या 15 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. पण आजही दुष्काळाची जी मदत व्हायला पाहिजे, नुसता दुष्काळ जाहीर करून काय उपयोग आहे? जर तिथल्या अडचणीतल्या माणसाला काही मदत होणार नसेल, त्याला रोजगार हमीचं काम तिथे मिळणार नसेल, त्याच्या जनावरांना हिरवा चारा किंवा वाढलेला चारा मिळणार नसेल, त्याला पाणी मिळणार नसेल, तर त्यांनी प्रपंच चालवावा कसा? जीएसटी आणला. जीएसटीने पण विरोध केला होता. जयंतरावना वेळ नव्हता म्हणून त्यांनी दाखवलं नाही. मी उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या वतीने ज्यावेळेस दिल्लीला जायचो, अर्थमंत्री म्हणून जयंत पाटील जायचे, तसं गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी साहेब तिथे यायचे. त्यावेळेस प्रत्येक वेळेस ते जीएसटीला विरोध करायचे. सरकारने आपल्या काळामध्ये आम्ही 18% पर्यंत जीएसटी लावावा अशा विचाराचे होतो. त्यांनी 28% जीएसटी दिला. किमती वाढवल्या, महागाई वाढवली. आता काहीतरी थोडस त्याच्यात काही सवलती देण्याचा प्रयत्न केला. आता निवडणुका जवळ, जनाधार 5 राज्यामध्ये यांच्या विरोधात गेला. राजस्थान, मध्य प्रदेश, त्याच्यामध्ये छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम 5 राज्यामध्ये यांचा पराभव झाला. यांना पराभव पाहण्याची कधी सवय नव्हती. परंतु त्यांचं जे विमान टेकऑफ झालं होतं ते जमिनीवर आलं आणि आता त्यांच्या सारख्या बैठका चालल्या की काय मदत करायची, काय केल्यानंतर लोक पुन्हा आपल्याला मतदान करतील, काय चुनावी जुमला करायचा, कशा पद्धतीनं लोकांना आपल्याचं करण्याचा प्रयत्न करायचा, हे सगळं निवडणुकीवर डोळ्यात घेऊन चाललेलं आहे. आणि इथं तर वेगळ्या पद्धतीच्या निवडणुका होतात. काल जळगावकरांनी पण मला सांगितलं, जळगावकर म्हणले की दादा पोलीस खातं आम्ही काही गोष्टी सांगतोय की इथं असं चाललंय तरी दुर्लक्ष करतात. आमच्या काळामध्ये आम्ही आमच्याही भागामध्ये कधी चुकीच्या गोष्टी होऊन देत नव्हतो. माझ्या स्वतःच्या तालुक्यातला करण कडाके म्हणून माझी सभापती इथे आलेला आहे, त्याला विचारा, आपल्या जळगावचा तो जाऊया. पण आता मात्र तुम्ही जे म्हणाला, मलाही मी विचार केला की 52 वर्ष आम्ही बारामतीमध्ये काम करतो. मगाशी जरा जयंत पाटलांनी थोडस जास्त सांगितलं, इतकं काही नाही.
परंतु आमचे बारामतीकर खाऊन पिऊन सुखी आहे. जे काही त्यांना विकासाच्या कामाच्या करता मदत पाहिजे तशा प्रकारची मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न आदरणीय पवारसाहेब सुप्रिया मी त्या ठिकाणी करतो, माझे कार्यकर्ते करतात. आम्ही त्याच्यामध्ये बारामतीचं बहुतेक संस्था आमच्या ताब्यात आहे, म्हणून आम्ही विरोधकांना देखील कुठलाही त्रास देत नाही, कोणत्या केसेस त्यांच्यावर लावत नाही, त्यांना कुठेतरी हद्दपाराच्या नोटिसा काढत नाही. त्यांनाही काही मदत लागली तर नियमाने ती मदत करण्याची आम्हा लोकांची तयारी असते. पण तरी देखील यांनी सांगितलं मी बारामतीची जबाबदारी द्या. त्यावेळेस माझ्या मनामध्ये पाल चुकली की बाबा जर मतपत्रिका देऊन मतदान झालं तर मग काही हरकत नाही, पण मशीननी मतदान होणार असेल तर इथं काहीतरी काळा वेगळा आहे, कुठेतरी पाणी मोडतंय. मगाशी पण कार्यकर्ते म्हणत होते की मागच्या वेळेस धनंजयनी सांगितलं अजित पवार माझी एवढी मोठी सभा, आताची सभा याच्या दुप्पट का तिप्पट सभा त्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं झाली आणि लोक एवढे प्रतिसाद देत होते, सगळ्या गोष्टी समजून घेत होते, तरी देखील एकाही वार्डात एकही माणूस निवडून येत नाही. असा काय चमत्कार घडला, असं काय घडलं? त्याच्यामुळं काहीतरी गडबड आहे, कुठेतरी काहीतरी त्या ठिकाणी तपासून घेतलं पाहिजे, हे देखील तेवढंच खरं. तर मला या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की ज्या प्रकारचं हे सरकार आज संपूर्ण राज्यात आणि देशामध्ये काम करतंय ते सरकार काम करत असताना माझ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्याकडे पण लक्ष देत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्याचं त्यांच्याकडे पण भाव वाढण्याच्या करता काही धोरण बदलत नाही. 200 रुपये अनुदान म्हणून त्यांची थट्टा करतात, त्यांची चेष्टा करतात. काही त्यांना त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची सोयी सुटत नाहीये. केळीवर तर सध्या करपा रोग आहे, परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर करपा रोगामुळे नुकसान झालं. उत्पादनामध्ये जवळपास काही शेतकरी कालपासून भेटले म्हणजे अजित पवार 30 ते 40% घट त्याच्यावर होणार आहे. आणि जळगाव जिल्ह्यात पवार साहेब ज्यावेळेस केंद्रीय कृषी मंत्री असताना 300 कोटी रुपयाचं पॅकेज अरुणबाई दिलं होतं की नव्हतं? ज्यावेळेस संतोष चौधरी, राजू देशमुख, अरुणबाई, गुलाबराव देवकर, डॉक्टर सतीश पाटील या सगळ्यांनी सांगितल्यानंतर पवार साहेबांनी ताबडतोब त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि 300 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं आणि तशा पद्धतीने ती योजना सुरू केली. मागील वर्षापासून शासनाने त्याला मुदतवाढ मिळत नसल्यानं या वर्षी नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना शासन जबाबदार आहे. तुम्ही काय नाही योजना वाढवत? जळगावमध्ये जून 2018 मध्ये चक्रीवादळ आलं, गारपीट झाली, केळी उत्पादकाचं रावेर, यावला, मुक्ताईनगर सह 8 तालुक्यामध्ये 500 कोटी रुपयाचं नुकसान झालं. त्यासाठी निवेदन दिली, मोर्चे काढले, परंतु विधानसभेमध्ये आम्ही आवाज उठवला. विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडेंनी विरोधी पक्ष नेता या नात्याने आवाज उठवला, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये खानदेशकरांना, केळी उत्पादक शेतकऱ्यांना पॅकेज त्या ठिकाणी दिलं नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं सभागृहात मिटिंग लावून आणि त्याच्यात चर्चा करू आणि मार्ग काढू, काही दिलं नाही. और एवढ्या खालच्या पातळीवर चाललेले कशात पण पैसा खायला लागलेले. मध्ये एकनाथराव खडसे साहेबांनीच आम्हाला सभागृहात सांगितलं उंदीर मारण्याच्या मध्ये देखील पैसा खाल्ला. मंत्रालयामध्ये उंदीर मारण्याचं टेंडर काढलं आणि त्याच्यामध्ये पैसा खाल्ला. कुठपर्यंत नजर चालली बघा. धनंजय मुंडेंच्या तर बहिणीने चिक्कीतच पैसा खाल्ला, मुलांच्या चिक्कीत. अरे गरीबाच्या मुलांना घाण्याच्या करता चिक्की त्या ठिकाणी दिली जाते, तिथं तुम्ही त्या ठिकाणी पैसा खाता. या पद्धतीचा कधी आज आपले माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर साहेबांचा वाढदिवस आहे. मी तमाम माझ्या आंबेडकरांच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गुलाबरावजींना त्यांच्या उद्याच्या वाढदिवसाला मनापासून शुभेच्छा देतो. पण गुलाबरावजी शुभेच्छा देत असताना यावेळेस काही करून आमदार होऊन या, नाहीतर नुसत्याच शुभेच्छा काही घेऊ नका. काय ठरेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण
सगळ्या लोकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करा. राजीव देशमुख असतील, गुलाबराव असतील, बाकीचे माझे सहकारी असतील. आता मात्र लोकसभेला आपल्या विचाराचा खासदार आणि त्या ठिकाणी विधानसभेला आपल्या विचाराचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचं काम केलं पाहिजे. मगाशी संजय गरुडांनी एक सांगितलं, त्याबद्दल पण मला तुम्हाला सांगायचं. बोलता बोलता ते म्हणाले की देशाचं पंतप्रधान पवार साहेबांना करायचं. बाबांनो, आपले खासदारांची संख्या बघता एवढं मोठं स्वप्न पाहण्यात काही अर्थ नाही. उगीच कारण नसताना आपण फार काही लोकांना असं सांगून दिशाभूल करण्याचं कारण नाही. एक आहे, आज दिल्लीच्या राजकारणामध्ये जे काही दिग्गज माणसं आहेत, वडीलधारी माणसं आहेत, ज्यांच्याबद्दल इतर पक्षाच्या लोकांना देखील एक आदर वाटतो, अशामध्ये तुमचे आमचे लाडके नेते पवार साहेबांचं नाव पहिल्या क्रमांकावर. साहेबांच्याकडे चर्चा करायला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असतील, काँग्रेसचे नेते राहुल गांधी असतील, तेलंगणा आपल्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू असतील, माजी मुख्यमंत्री जम्मू काश्मीरचे फारुख अब्दुल्ला असतील, माजी मुख्यमंत्री आपल्या उत्तर प्रदेशच्या मायावती किंवा अखिलेश यादव असतील, हे सगळेजण जाऊन तिथं चर्चा करतात. सीपीएमचे यांचे साहेब असतील, हे देखील तिथं चर्चा करतात. तर आज देश ज्या दिशेने चाललेला आहे आणि ज्या पद्धतीचं वातावरण असहिष्णुतेचं संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेलं आहे, त्याच्यामध्ये हुकुमशाही प्रवृत्ती चाललेली आहे. सरकारच्या बद्दल टीव्हीवाल्यांनी किंवा पेपरवाल्यांनी चांगल्या बातम्या दिल्या तर ठीक, नाही बरोबर बातम्या दिल्या तर तिथून त्यांना काढून टाकलं जातं किंवा त्यांना बदललं जातं. या घटना कधी आपल्या देशामध्ये पाठीमागे घडत नव्हत्या, कदाचित आणीबाणीच्या काळामध्ये घडल्या असतील, कारण त्यावेळेस आम्ही राजकारणात नव्हतो. 75ची गोष्ट आहे. त्याच्यामुळे बाबांनो, जर खऱ्या अर्थाने आपण सगळे जर भारतीय आहोत ही भावना तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवण्याच्या करता, वाढवण्याच्या करता, आपण सगळे एकसंध राहण्याच्या करता, आज शनिवार मारुतीचा वार, अरे हे भाजप शिवसेनेवाले इतके पोचलेले की यांनी आज मारुतीचा वार असणाऱ्या हनुमानाची जात काढली. कधी आपण कुठल्या देवाच्या दर्शनाला गेलो तर आपल्या मनात तरी येतं काय देवाची काय जात. आपण कधी म्हणतो मुस्लिम समाजामध्ये, आपल्या हिंदू समाजामध्ये, ख्रिश्चन समाजामध्ये, शीख समाजामध्ये, कुठल्याही समाजामध्ये अशा प्रकारची शिकवण नाहीये. पण तशा पद्धतीचं काम चालतं. म्हणजे या पद्धतीचं राजकारण तुम्ही पहा. इतके दिवस प्रभू रामचंद्रचं नाव उद्धव ठाकरेंना पण आठवलं नाही आणि भाजपला पण आठवलं नाही. निवडणुका जवळ आल्या की उद्धव ठाकरे म्हणाले की रामाचं मंदिर बांधलं पाहिजे. अरे 4.5 वर्ष कोण झोपले होते का तुम्ही? कुंभकर्णाला जादू करायला निघाला तुम्ही. तुम्हाला कुणी आलं नव्हतं. आज एका पेपरला बातमी आहे आणि त्या बातमीमध्ये भाजपचे एक नेते सांगतायत की 2025ला राम मंदिर करायचं. आता असंच चाललं चुनावी जुमला. 2022ला सगळ्यांना घरं द्यायची, कारण 2019ला निवडणूक आहे. निवडणूक एकदा पदरात काढली की पुढचं पुढे. तशा पद्धतीने 2025ला राम मंदिर बांधायचं. अरे तुम्ही का खोटं बोलता, का दिशाभूल करता? तो मुद्दा आता सुप्रीम कोर्टामध्ये मुद्दा असताना निव्वळ जनतेच्या मनामध्ये धुळपेट करण्याचं काम, समरवस्था निर्माण करण्याचं काम या राज्यकर्त्यांचं चाललेलं आहे. आणि म्हणून जामनेरकरांनो, हे जे काही चुनावी जुमले मगाशी बोलत असताना जयंतरावांनी बाकीच्यांनी बरेच काही सांगितलं. ज्या पद्धतीने गेल्या 4.5 वर्षामध्ये तुमच्याकडे महत्वाचं पद लोकप्रतिनिधीकडे असताना देखील जामनेरचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला नाहीये. तापीचं पाणी जामनेर तालुक्यामध्ये आणण्याची घोषणा केलेली होती, परंतु तशा पद्धतीची घोषणा फक्त ती हवेतच मिळली, काही मिळालं नाही तुम्हाला. धनगर समाजाला आरक्षण द्यायचं सांगितलं. धनगर समाजाला आरक्षण
आणि देऊ शकत नाही असं खासदार सुप्रिया सुळेंचा लोकसभेतल्या प्रश्नाच्या उत्तराला त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. मुस्लिम समाजाचं आरक्षण आम्ही दिलं, ते आरक्षण शिक्षणाचं मान्य केलं कुणी हायकोर्टाने, तरी आरक्षण देण्यात तयार नाही. मुस्लिम समाज तुमच्या माझ्या देशाच्या राज्याच्या उभारणीमध्ये महत्वाची भूमिका बजावत नाहीये. आज मंत्रिमंडळामध्ये एक देखील मुस्लिम प्रतिनिधी तुम्ही घेत नाहीये. कुठल्या दलितचं राजकारण तुम्ही करता, कुठल्या घराला तुम्ही जाता. बाळासाहेब ठाकरे असताना देखील शाहीद शेख या मुस्लिम आमदाराला त्यांनी मंत्री केलेलं होतं. शेवटी 18 पगड जातीला बरोबर घेऊन जायचं असताना ठराविक वर्गाला बरोबर घेऊन कसं चालेल. राज्य पुढे जाऊ शकत नाही, देश पुढे जाऊ शकत नाही. याची जाणीव जामनेरकरांनी आणि सगळ्याच सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. शिक्षणाचा खेळखंडोबा केला. काही मुलं जसं आम्ही भाषण करत असताना विचारलं तसं विनोद तावडेला का शिक्षण घेत असताना कॉलेजच्या मुलांनी विचारलं, ते म्हणजे तुला शिक्षण घ्यायचं नसेल तर घेऊ नको, तू नोकरी कर. अरे त्याचं उत्तर दे ना. त्याने एखादा प्रश्न विचारल्यानंतर आता तुम्ही काही मला प्रश्न विचारला तर तो प्रश्न समजून घेऊन मी उत्तर दिलं पाहिजे ना. प्रश्न विचारला तर तुमचा अधिकार आहे, उत्तर देण्याचा माझा अधिकार आहे. पण निव्वळ दबाव असतं राजकारण. मध्ये सोलापूरला मुख्य पंतप्रधान आले. सोलापूरला काँग्रेसचे राष्ट्रवादीचे जे साधारण विरोध करतील, आंदोलन करतील, काळे झेंडे दाखवतील, निदर्शनं करतील. लोकशाहीमध्ये निदर्शनं केली जातात. कायदा अटक द्यायचा नसतो. त्यांना अटक केली, त्यांना पकडून ठेवलं आणि मोदी साहेबांची मिटिंग झाल्यावर सोडून गेली. काळे झेंडे दाखवले तर त्यांना चालत नाही. अरे पाठीमागच्या काळामध्ये तुमच्या सभा व्हायच्या त्यावेळेस तुम्ही पंतप्रधान नव्हता, केंद्रात राज्यात आमचं सरकार होतं. आम्ही कधी तशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर केला नाही. पोलीस बळाचा आम्ही कधी गैरवापर केला नाही. आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर काढून टाकले जातात, राजीनामे देतात. नरेंद्र मोदी साहेबांचे आर्थिक सल्लागार त्यांनी स्वतः सांगितलं राजीनामा दिल्यावर नोटाबंदीचा निर्णय अतिशय चुकीचा झाला. जसं राफेलमध्ये 564 कोटीचं विमान 1600 कोटीला घेतलं, त्याचं उत्तर नरेंद्र मोदी साहेब देऊ शकत नाही. त्या पद्धतीनं नोटाबंदीमध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला. आज देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 2 वर्ष 2 महिने का 3 महिने झाले, 2.25 वर्ष झाली, तरी किती काळा पैसा जमा झाला, किती नकली नोटा आल्या, किती त्याच्यामध्ये ताजा पैसा आला, काही सांगायला त्या ठिकाणी तयार नाहीये. या पद्धतीचं काम त्या लोकांचं चाललेलं आहे. अरे देशाला माहिती द्या ना. आता 2000 नोटा बंद झालं, का बंद झालं? उत्तर द्या ना. तुमच्या मनात आलं की ही नोट बंद की बंद, असं कधी नाही घडलं. आणि जगामध्ये देखील अशा प्रकारच्या घटना घडत नाही. सांगितलं नक्षलवाद, अतिरेकी कारवाया हे सगळे बंद करण्याच्या करता, काळा पैसा बंद करण्याच्या करता, नकली नोटा चंद्रात काढून टाकण्याच्या करता आम्ही तो निर्णय घेतो. पण तो निर्णय माझ्या जामनेरची बाजारपेठ त्याच्यात अडचणीत आली, माझ्या भारतातली बाजारपेठ अडचणीत आली. त्याच्यामुळे महागाई वाढली, गरिबाच्या हातात पैसा राहिला नाही. या पद्धतीचं काम चाललंय. मला तर मधी काल जळगावच्या काही लोकांनी सांगितलं आमच्या धुळ्याचे धर्मा पाटील त्यांच्या पत्नीला देखील पोलीस स्टेशन मध्ये आणून ठेवलेलं होतं. अरे धर्मा पाटलांनी कशा करता स्वतःचा जीव संपवला आणि पुन्हा तुम्ही त्यांच्या पत्नीला देखील पकडून ठेवता. एका महिलेला आता पण एक महिला माझ्याकडे तक्रार घेऊन आलेली होती, मी ती तक्रार घेतलेली. या प्रकारचं वातावरण, आमची महिला सुरक्षित नाही, आमचा मागासवर्ग सुरक्षित नाही, आमचा आदिवासी सुरक्षित नाही, आमचा मुस्लिम समाज सुरक्षित नाही, ओबीसी सुरक्षित नाही. समाजातला एक देखील घटक आज या राज्यकर्त्यांच्या कारभारामध्ये सुरक्षित नाहीये. आणि म्हणून त्यांच्या कुणाच्या दमदाटीला आम्ही घाबरणारी माणसं नाही. कुणी कुठेही यावं आणि कशाही पद्धतीने त्या ठिकाणी निवडणुका लढवावं. आम्ही लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत.
त्याच्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. आणि कुणाचा आवाका किती आहे तो मी देखील बघणार आहे. एकदम मनात बघायचं काय तुमची एकंदरीत ताकद आहे ती. शेवटी नेहमी पवारसाहेब सांगतात, मी पण राजकीय जीवनामध्ये आलो त्यावेळेस साहेबांनी सांगितलं, अजित निवडणुकांच्या मध्ये यश अपयश येत असतं, निवडणुकीमध्ये यश आलं म्हणून हुरळून पण जायचं नसतं. सत्तेची नशा, सत्तेची मस्ती, सत्तेचा माज आपल्या ग्रामीण भागात सांगायचं म्हटलं तर हा डोक्यामध्ये शिरून द्यायचा नसतो. पराभव झाला तरी खचून जायचं नसतं, नावं द्यायचं नसतं, घरात बसायचं नसतं. माझी जामनेरकरांना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि जामनेरकर अनेक लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करताय. तुम्हाला अनेक अडचणी आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा दबाव वाढला जातोय. या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी मी काल जळगावच्या सभेमध्ये सांगितलं, सद्दाम हुसेनची पण दादागिरी चालली नाही, हिटलरची पण हिटलरशाही नाही चालली. अनेक उदाहरणं इतिहासामधली तुम्ही घ्या, कुणाचाच मीपणा तिथं चालत नाही. त्याचे विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं माझ्या जामनेर परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कार्यकर्ता आम्ही सगळे त्याच्या पाठीचे, तुम्ही काही काळजी करू नका. त्याच्यामध्ये उद्याच्या लोकसभेला विधानसभेला योग्य उमेदवार देण्याचं काम काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष मिळून करतील. ते उमेदवार दिल्यानंतर ते उमेदवार आपण समजून सगळ्यांनी त्याच्या पाठीशी भरभक्कम उभं राहण्याचा प्रयत्न करा. आणि आज माझ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेतकऱ्यांची जी अवस्था झाली, बेरोजगारांची जी अवस्था झाली, सर्वसामान्य माणसाची जी अवस्था झाली, त्या सगळ्यांची अवस्था बदलण्याच्या करता देशात पवार साहेबांच्या विचाराचं सरकार म्हणजेच युपीएचं सरकार आणि राज्यामध्ये आघाडीचं सरकार आणण्याच्या करता आपण आता काही झालं तरी आम्हाला सगळ्यांना साथ द्या, आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्या, हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. आज जे काही चित्र तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये पूर्णपणे बदल करण्याची ताकद ही आमच्या सारख्यांच्या मध्ये, अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला सगळ्यांना देतो. आणि आपण इतक्या मोठ्या संख्येने इथपर्यंत थांबला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.